शुभेच्छा। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इन्स्टंट थंडाई पावडर आपण किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवली। तर या थंडाई पावडरपासून आपण अशी स्वादिष्ट दाटसर अशी थंडाई या होळीचा स्वाद वृद्धिंगत करेल। तेव्हा पाहूया की थंडाई बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं। थंडाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 पेला थंड दूध घेतलेलं आहे। इन्स्टंट थंडाई पावडर जी आपण घरच्या घरी बनवली ते 2 टेबलस्पून, 2 टीस्पून इथे मी साखर घेतलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। सजावटीसाठी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, स्वादासाठी इथे थोडी वेलची पावडर, त्यानंतर केशर, सजावटीसाठी बदामाचे तुकडे, इथे मी लेमन येलो कलर घेतला थोडासा रंग येण्यासाठी, आणि काही आईस क्यूब्स। चला तर मग आता बनवूया स्वादिष्ट दाटसर थंडाई। प्रथम मिक्सरच्या भांड्यात दूध, बर्फाचे तुकडे, थंडाई पावडर आपण घालून मिक्स करून घेऊया। इथे मी थोडा लेमन येलो कलर टाकलेला आहे। आता यात आपण साखर घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। पहा इथे आपली थंडाई तयार आहे सर्व करण्यासाठी। थंडाई सर्व करण्यासाठी मी इथे एक मातीचा ग्लास घेतलेला आहे आणि त्यात आता आपण थंडाई ओतूया। पहा किती अगदी फेसाळ आणि मस्त दाटसर थंडाई इथे आपली रेडी आहे। आता यावर आपण थोडं सजावटीसाठी केशराच्या काड्या, थोड्या गुलाबाच्या पाकळ्या, थोडे बदामाचे काप आणि स्वादासाठी थोडी वेलची पावडर आपण भुरभुरवून आता ही थंडाई फ्रीजमध्ये साधारण 1 तासभर थंड करत ठेवूया आणि त्यानंतर त्याचा आस्वाद घेऊया। तर मग खवय्यांनो, पाहिलं ना किती अगदी सोप्या पद्धतीने आपली ही थंडाई तयार झाली। तर मग या होळीला तुम्ही नक्कीच ही थंडाई घरी ट्राय करून बघा आणि अभिप्राय सुद्धा कळवा। आणि तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू तेव्हा यूट्यूबकडून नोटिफिकेशन तुम्हाला पहिले दिलं जाईल। तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। होळी आहे।